गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. अशा या माझ्या शिक्षकांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. तसेच माझे जीवलग मित्र मैत्रिणी यांना सस्नेह नमस्कार. मी लवकर आहे. मी सर्वच वाटत राहतो. मला एक मुली नाही दोन ऐका मला दोन मुली आहेत. पहिली मोठी मुलगी कॉमर्स कॉलेजला 11वीला आहे आणि लहान मुलगी आता सध्या 6वीला आहे. क्रिश का गाना सुनोगे? मनोरंजन व्यक्त करायचं म्हणत होतो पण सगळं विसरलो. त्याचं कारणही तसंच आहे. सकाळी शाळेत गेलो, शाळेतल्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि डायरेक्ट 1997-98 मध्ये गेलो. तीच शाळा, तीच मित्रमैत्रिणी, तेच शिक्षक आणि शिक्षकांच्या समोर आणि फळ्याच्या जवळ उभारल्यानंतर जी अनुभूती येते तीच अनुभूती म्हणजे हृदयाची धडधड, पायांची धडधड आणि फुटणारा काम. मग त्यानंतर लक्षात या म्हणजे अचानक असं वाटायला लागलं की व्याकरणमध्ये काहीतरी चूक झाली तर शिंद्याचा रस्ता पाठावा पाठीमा पण परत ठरायला म्हणजे नाही आता काय कोण मागणार नाही म्हणून शाळेत कधी कॉपी केली नाही. पण इथं म्हणलं कॉपी करून एक भाषण लिहून घेऊन आले. ते पण वाचायचं म्हटलं तर पहिल्याचं उत्तर नव्याचं उत्तर आपल्याला असं वाटतं. तरी पण थोडंसं जे काय भावना आहे ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. माझी शाळा, माझे शिक्षक, माझे जीवलग मित्रमैत्रिणी यांच्याबद्दल काय सांगावं. जेवढं बोलत तेवढं कमीच आहे. जेवढं वर्णन करतो तेवढं थोडंच आहे. त्या कोणी सांगतील तेवढं थोडंच आहे. परंतु त्या भावना कशा व्यक्त करायच्या किंवा भावना कशा सांगायच्या आहे कुठून सुरुवात करायची हे समजत नाही. म्हणून एक छोटीशी संग्रहातली कविता म्हणजे कॉपी करून आणलेली ती आहे. ती वाचून दाखवतो नेहमीप्रमाणे. खांद्यावर हात नि गळ्यात गळा, खांद्यावर हात नि गळ्यात गळा, कधी हातावर छडी कधी कौतुकांच्या माळा. चिंचा बोर खाऊन कितीदा खराब केला गळा, धडपडलो पडलो कितीदा रडलोही गळा गळा. शिक्षकांच्या खाल्ल्या छड्या सोबत मित्रांचा कळवळा, हात चुरचुरले तरी हृदयात मात्र आनंद सोहळा. गवसला सूर जगण्याचा इथेच आगळा वेगळा, चिमुकल्या पंखांना बळ देणारे हेच ते माझे मित्र, हेच ते माझे शिक्षक आणि हीच ती माझी शाळा. आज माझ्या जीवलग मित्रमैत्रिणींपैकी आता इंट्रोडक्शन बऱ्याच जणांनी दिलं. काही चांगल्या पोस्टवर जॉबला आहे, काही पदाधिकारी आहेत, काही सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत. परंतु सर्वांच्या मनात हेच असणार आहे की शाळेतल्या 4 भिंतींच्या मधला जो लहानपणीच्या आठवणींचा ठेवा आहे त्या संपत्तीचं सर कुठल्याही खजिन्याला किंवा कुठल्याही संपत्तीला येणार नाही. माझ्या शिक्षकांबद्दल किती सांगावं आणि काय सांगावं. कधी कधी तरी असं वाटतं की माझे शिक्षक कधी रिटायर होऊ नये असं कधीतरी वाटत होतं. याचं कारणही तसं मार्मिक आणि गमतीदार आहे. जेव्हा शिकत असताना हिंदी, मराठी, इंग्रजी, गणित कुठल्याही विषयाचा काही प्रॉब्लेम आला, कधी गणिताच्या काही अडचणी आल्या तर त्या दिवशी रात्री होमवर्क करताना असं वाटत होतं की काही अडचण नाही, उद्या आपण सरांना भेटूया, मॅडमला भेटूया, उद्या सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. परंतु आता जीवन जगताना बऱ्याच अडचणी येतात, बरेच संकट येतात. जीवनाची जी काही पुढे आहे ती उलगडा करताना त्यावेळेला असं वाटतं की हे शिक्षक माझ्या आयुष्यामध्ये माझी जी पुढे वाटचाल चालू आहे तशी माझ्याबरोबर मी नेहमी विद्यार्थी राहिलो असतो आणि ते शिक्षक आहे तसे पुढे आले असते तर आज ही जी
जे जीवनातील संकट आहेत त्या आल्यानंतर की मी निवांत रात्री झोपलो असतो आणि म्हणलो असतो उद्या बघूया आपण माझे शिक्षक आहेत ना, परंतु ते शक्य नाही. तुम्ही जे दिलेलं आहे ते खूप काही दिलेलं आहे. तुम्ही दिलेल्या संस्काराची, तुम्ही दिलेल्या अनुभवाची सिंदुरी ही पाठीशी घेऊन आज तिथपर्यंत पोहोचलो आहे. याच्याबद्दल माझ्या मित्रांच्याबद्दल काय सांगावं. एक कवी आहेत प्राचार्य आनंद राऊत. त्यांनी मित्राचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन करताना मला तीच अनुभूती आली. प्राचार्य आनंद राऊत म्हणतात की मित्र कसे असावेत. माझे मित्र जे आहेत उमऱ्यासारखे आहेत. म्हणजे उमऱ्याला प्राचीन काळापासून खूप मोठं महत्त्व आहे. एक वैज्ञानिक महत्त्व आहे, आध्यात्मिक महत्त्व आहे. तसे माझे मित्र आहेत. दुःखाला बाहेर फक्त ओढ ठेवणारे आणि फक्त सुखाला माझ्यापर्यंत पोहोचवणारे. माझे मित्र कसे आहेत तर प्रचंड ऊन आहे, त्यात वनवा आहे, त्या पेटलेल्या वनव्यामध्ये थंडगार गारवा देणारे माझे मित्र आहेत. तसेच मी जर मित्रांसोबत असून मित्र जर माझ्यासोबत असतील तर आयुष्यात मी जीवनाची वाट कधीही चुकणार नाही याची मला खात्री आहे. कारण माझे मित्र कसे आहेत, माझे मित्र आरशासारखे आहेत. काही बातम्यांमध्ये ऐकल्या की बरेच आध्यात्मिक गुरु, काही मोठे बिझनेसमॅन यांनी आत्महत्या केल्या. प्रॉब्लेम हाच असतोय की व्यक्त करायला कोण नसते. मला मात्र माझ्या मित्रांचा, मित्रमैत्रिणींचा माझ्याजवळ खजिना आहे, त्याचा मला खूप आदर वाटते. कवी अनंत राऊत यांनी एक जी कविता केली होती ती कविता त्यांच्याच शब्दात आणि त्यांच्याच साधीत मांडण्याचा प्रयत्न करतो. शब्द अडकळले, चाल चुकली, कंठ दाटून आला तर फक्त भावना समजून घ्या. कवितेचं नाव आहे माझे मित्र. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी. मित्र असला जवळ जर, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा.